स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 14 एप्रिल 2024 आणि मी आज निघालो आहे एका सायकल राईडवरती। तर आज मी टुवर्ड्स मुंबई राईड करणार आहे। सकाळचे 5:15 वाजलेत आणि मी ठाण्यावरून माझी जर्नी चालू केली आहे। ही माझी पहिली लॉंग राईड असणार आहे। तर बघूया आजचा प्रवास कसा होतो, हा ब्लॉग कसा बनतो। नाक्याला पोहोचून छोटासा ब्रेक घेतो, थोडं पाणी वगैरे पिऊ आणि पुढे जर्नी कंटिन्यू करूया। जर्नीची खरी मजा आता येणार आहे। सूर्य उगवला आहे। एवढा वेळ आपण ट्रॅव्हल करतो तर खूपच अंधार होता। आपला व्ह्यू बघून आपण राईड कंटिन्यू करत आहे। या साईडला तुम्ही बघू शकता, या साईडला आपण पोहायला जाऊ शकता। हा रस्ता आपल्याला पोहायकडे येतो आणि तो रस्ता आणि हा रस्ता टुवर्ड्स मुंबई। मला इथे यायला टोटल 17 किलोमीटर झाले आणि 45 मिनिट्समध्ये मी इथपर्यंत पोचलो आहे। तर आता आपण कंटिन्यू जाऊया, ट्राय करूया नॉनस्टॉप जायला। जेवढ्या लवकरात लवकर आपण पोहोचू तिथे तेवढं चांगले व्ह्यू बघायला भेटतील। ऑलमोस्ट वर चेंबूरजवळ पोचलो आहे। इथे लेफ्ट साईडला गेल्यावरती आपण चेंबूरला जाऊ शकतो, चेंबूर वाशी, आणि टुवर्ड्स मुंबई पण जाऊ शकतो। फ्रीवेच्या खालतून जो रस्ता होतो तो रस्ता बघून आपण टुवर्ड्स मुंबई जाऊ शकतो। पण आपण आज हा सरळ रोड घेणार आहे जो दादरवरतून जातो। ट्रॅफिक व्हायला सुरुवात झाली आहे। आजच्या या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे आज संडे राईड आहे, अर्ली मॉर्निंग राईड। सायकलवरती मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो आहे एवढं लॉंग, आणि सोलो राईड असल्यामुळे जास्त मजा आहे। कारण की आपल्याला पाहिजे तिथे आपण थांबू शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा थांबू शकतो, जेव्हा पाहिजे तेवढं राईड करू शकतो। आपल्या मनाला अडवणारं कोणी नसतं। पण ग्रुप राईडची पण एक वेगळी मजा आहे। आता मी जस्ट टूरला क्रॉस केलं आहे। सायन, माटुंगा, दादर, भायखळा, मस्जिद आणि मग CST। तिकडे प्लॅन आहे पहिलं नरिमन पॉईंटला जायचं। सध्या मी भायखळाला येऊन पोचलो आहे। तिथे पोचायला मला 1 तास 45 मिनटं लागले अँड अराऊंड 37 किलोमीटरचं डिस्टन्स मी कवर केलं आहे। आणि सध्या मी उभा आहे आता, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, जिजामाता उद्यान, ज्याला राणीचे बाग पण म्हटलं जातं। इथपर्यंत मी पोचलो आहे। आता इथनं मस्जिद बंदरांकडनं CST आणि मरीन ड्राईव्ह। तर बघूया आपल्याला फायनल डेस्टिनेशनला पोचायला किती वेळ लागतं आणि किती डिस्टन्स कवर होतं। ते छोटासा ब्रेक घेतला होता, थोडं पाणी वगैरे प्यालो। तर चला आपली राईड कंटिन्यू करूया परत।
स्टेशन CSTला पोचलो आहे आणि ते यायला मला लागले 2 तास, 1 तास 56 मिनटं, म्हणजे अराऊंड 2 तास लागले. याच्यामध्ये मी येता येता एक 3-4 ब्रेक्स घेतले होते 2-3 मिनटाचे. खूप छान वाटतं इथे पोचून आणि बघूया तिथे काय काय एक्सप्लोअर करता येतं. पहिले तर आपण नरिमन पॉईंटला जाऊया, नरिमन पॉईंट एक्सप्लोअर करूया आणि तिकडनं पुढचा प्रवास बघूया कसा काय होतो आपला. तर आपलं आता नरिमन पॉईंट फिरून झालेला आहे. खूप मजा आली. इकडे सायकल राईड केली, अदर एंडपर्यंत गेलो होतो. आता परत रिटर्न प्रवास चालू करूया. ॲक्च्युली जायचं होतं गेटवे ऑफ इंडियाला, पण आपल्याला रिटर्न ठाण्यापर्यंत जर्नी करायची आहे, तर गेटवे ऑफ इंडियाला आपण नेक्स्ट टाईम जाऊया. एक्झॉस्ट झालेलो आहे, ऊन पण वाढत आहे. आता ठाण्यापर्यंत चालवत न्यायची सायकल. बघूया आपण कुठपर्यंत पोचतो. आता राईड चालू करतो आणि जिथे मध्ये हॉल्ट होईल तेव्हा तुम्हाला भेटतो. CSTपासून आपण आपला प्रवास चालू केला आणि कंटिन्यूस राईड करत करत मी आता पवईजवळ पोचलो आहे. आता अराऊंड 3 तास 25 मिनटं झालीत आणि आपली 70 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली आहे. आय गॅस इकडनं अजून एक 17-18 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. खूप एक्झॉस्टेड फील होत आहे. एक 5 मिनटाचा ब्रेक घेतो, थोडं पाणी वगैरे पिऊया आणि परत जर्नी कंटिन्यू करूया. आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट ठाण्याला. अशा प्रकारे मी रिटर्न ठाण्याला पोचलो आहे. टोटल डिस्टन्स कवर झालेला आहे 83 किलोमीटर्स आणि टाईम लागलेला आहे 4 तास 5 मिनटं. ही माझी पहिली राईड होती, जी लाँग राईड होती. खूप मजा आली. जाताना काय वाटलं नाही, अर्ली मॉर्निंग होती, थंडी होती, पण रिटर्न येताना मी पवईपर्यंत आलो. पवईच्या येतानंतर खूप एक्झॉस्ट झालो होतो. कसाबसा मी ठाण्याला पोचलो आणि ही राईड कंप्लीट केलेली आहे. असं वाटलं नव्हतं की ही राईड कंप्लीट होईल माझी. निघताना असं निघालेलो की जिथपर्यंत मी पोचेन तिथपर्यंत जाईन आणि रिटर्न जर दमलो तर टॅक्सीने येईन. पण सक्सेसफुली राईड आपली कंप्लीट झालेली आहे. तर चला भेटू आपण आता नेक्स्ट राईडमध्ये.